नमस्कार, मी अश्विन बापट. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे एक वादळच नवीन निर्माण झालं. काही जण या पुरस्काराच्या बाजूने, बाबासाहेबांच्या बाजूने बोलायला लागले, काही जण विरोधी बोलायला लागले. अगदी आता पुरस्काराला अवघा 1 तास उरलाय पुरस्कार वितरणाला, मात्र तरी देखील अशा प्रकारची विरोधाची जी चर्चा आहे ती सुरू आहे. खास करून ज्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने आणि त्यातही जितेंद्र आव्हाडांनी. ते स्वतः जितेंद्र आव्हाड आता आपल्या सोबत आहेत. एक प्रकारे या सगळ्या पुरस्काराच्या चर्चेमुळे महाराष्ट्रातलं राजकीय, सामाजिक सगळं वातावरणच ढवळून निघालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर अजूनही आव्हाडांचा, राष्ट्रवादीचा या पुरस्काराला, बाबासाहेबांना विरोध काय या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच आपले 2 तरुण प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अभिजित करंडे आणि नवनाथ बन, जे या तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत, ज्यांना युवकांना आता या सगळ्या भूमिकेवर नेमकं काय वाटतंय, त्यांची काय मत आहेत हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आव्हाडजींचं स्वागत. आव्हाडजी, 1 तास जवळपास उरलेला आहे, 1 सव्वा तास. अजूनही तुमची भूमिका कायम आहे? विरोध काय अजूनही? आता की हा विरोध एक तर पहिलं मनातनं काढून टाका की एक व्यक्ती म्हणून बम पुरंदरेंना आहे. डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री हा कायम चर्चेचा विषय राहिलाय, जगभरात राहिलाय. हो. आणि डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री जेव्हा लक्षात येतं तेव्हा कधी कधी उशीर झालेला असतो, पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याला विरोध करणं. आणि वैचारिक संघर्ष ही महाराष्ट्राची म्हणजे अनेक वर्षांपासून, शतकांपासून चालत आलेली परंपरा आहे. आणि त्यामुळे हा वैचारिक विरोध केलेला आहे. हा कुठल्या व्यक्तीला केलेला नाही, कुठल्या जातीला केलेला नाही, कुठल्या धर्माला केलेला नाही. आणि तो करणं आम्ही आमचं कर्तव्य समजलं म्हणून केला. आणि एकदा विरोध केल्यानंतर असं आहे की त्यांना पारितोषिक दिलं किंवा दिलं नाही, आमचं पारितोषिक देण्याला ह्याच्यासाठी विरोध होता की कालपर्यंत बाबासाहेबांचे पुस्तकं वाचली जात होती, चर्चा होती, ती ठीक आहे. पण आज त्याला तुम्ही राजाश्रय देताय, त्याला राजमान्यता देताय. असं आहे की आज नंतर 50 वर्षांनी जेव्हा हे पुस्तक एखादा PhD करणारा विद्यार्थी वाचणार आणि त्याचा रेफरन्स बुक म्हणून जेव्हा वापर करेल, तेव्हा ह्या पुस्तकाच्या लेखकाला महाराष्ट्र भूषण हे पारितोषिक देऊन त्याच्या विचारांना गौरवण्यात आलंय हे समोर येईल आणि त्याला आमचा विरोध आहे. बाकी त्याच्यामध्ये असं, आणि शेवटी वैचारिक संघर्षाची भूमिका आहे, आमची आहे. पण वैचारिक संघर्षाचं जे टायमिंग आहे त्याच्याबद्दल अनेकांना आक्षेप आहे. असं की टायमिंग वगैरे नव्हतं, कदाचित तुमच्या चॅनल्सला उशिरी जाग आली आणि तुम्ही 2 दिवसापासून चर्चा घ्यायला सुरुवात केली. आमची पहिली परिषद झाली मे महिन्यात पुण्यामध्ये आणि म्हणजे स्टार माझाने पारितोषिक जाहीर झालं, आज मी 5व्या मिनिटाला त्याला विरोध केला. मी तर कुठल्या पक्षाची म्हणजे पुरस्कार जाहीर झाल्यावरच विरोध केला ना आव्हाडजी? हे लिखाण आता नाही झालंय, पुरस्कार जाहीर झाल्यावर विरोध केला तुम्ही, एवढी वर्ष का नाही केला? असं आहे की जेम्स लेन, मी स्पष्टपणाने सांगतो, जेम्स लेन येण्याच्या आधी सगळे झोपलेले होते. जेम्स लेननी जे पुस्तकात लिहिलं की द बायोलॉजिकल फादर, इट इज जोकिंगली सेड इन द स्ट्रीट्स ऑफ पुना दॅट द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज इज दादोजी कोंडदेव, आणि डोक्यात घण पडावा तशी इथली लोक जागी झाली. आणि मग ह्याचा सगळा शोध जेव्हा काढला तेव्हा बोट बम पुरंदरेंच्याकडे गेली. आता त्याच्यातला शोध जेव्हा अजून आतमध्ये गेला तेव्हा ते रेफरन्सेस बाबासाहेबांनी दिले असं म्हणायचंय तुम्हाला? असं आहे की बाबासाहेबांनी बोला, सोलापूरला झालेल्या एका परिषदेमध्ये माझ्याकडनं आणि माझ्या पुस्तकातनं ऊर्जा घेऊन, प्रेरणा घेऊन विदेशातले लेखक देखील संशोधन करतायत. आणि आता लवकरच एक पुस्तक येतंय किंवा आलं आहे ज्याचं नाव हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आहे आणि तिचा लेखक जेम्स लेन आहे. हे स्वतः बाबासाहेबांनी सोलापूरला सांगितलं. याचा अर्थ तो रेफरन्स त्यांनी दिला असं होत नाही. असं आहे की त्यांनी रेफरन्स दिला नाही दिला, त्यांना पुस्तक तर माहिती होतं, त्याच्यात काय आहे ते पण माहिती होतं. ज्या अर्थी तुम्ही त्यांच्याशी बोलताय, ज्या अर्थी तुमच्या पुस्तकातनं त्यांनी प्रेरणा घेतली आहे, तुम्हाला कळतंय, माहिती आहे, तर तुम्हाला हे कळायला नको? त्या 13 म्हणजे त्या प्रिफेसमध्ये 13 जणांची नावं होती ज्यांच्याबद्दल जेम्स लेननी आभार मानले. असं कुठल्याही पुस्तकामध्ये प्रिफेसमध्ये जेव्हा नाव घालतात तेव्हा प्रिफेसमध्ये तुमचं नाव घालू का नको? उद्या मी राजीव खांडेकर संपादकांचं नाव घातलं आणि भलतंच काहीतरी लिहून प्रिफेसमध्ये दिलं, चालेल का? तर राजीव खांडेकरांना मला पुस्तक द्यावं लागतं की तुम्ही वाचा, ह्याला मान्यता द्या, कारण का मी तुमचे आभार मानतोय. आभार कोणाचे मानतात? तुम्हाला असं म्हणायचं जेम्स लेनच्या विचारांना बाबासाहेबांनी मान्यता दिली असं म्हणायचं तुम्हाला? होय, स्पष्ट आहे. आव्हाड साहेब, पहिल्यांदा ज्यावेळेला हे सगळं प्रकरण पुढे आलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरेच होते की ज्यांनी या सगळ्याचा निषेध केला होता. त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला पत्र लिहून कळवलं होतं आपल्या हे सगळे रेफरन्स चुकीचे आहेत. आणि तुम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती खराब झाली आणि जेव्हा आगडोंब उसळला त्याच्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं. हे पत्र जरूर लिहिलेलं आहे
पण हे पत्र तेव्हाच लिहिण्यात आलं जेव्हा कळलं की परिस्थिती हाताच्या बाहेर आहे. एवढंच कशाला, मी अजून एक मोठं उदाहरण देतो. जन्मतारखेचा घोळ बाबासाहेबांनी शासनाला कळवलं 19 फेब्रुवारी आणि बाबासाहेबांनी ते साळगावकर म्हणजे कालनिर्णयकार साळगावकर यांना कळवलं तिथीनुसार घोळ तयार झाला. आणि हे जर आपल्याला म्हणायचं असेल की हे खरं नाही तर मी बाबासाहेबांनी आपल्या ह्याच्यानी हाताने हस्तक्षणारी लिहून दिलेलं एक पत्र देतो ज्याच्यात त्यांनी त्याच्या संबंधी माझी चूक झाली आणि मी माफीनामा सादर करतो असं लिहून दिलेलं आहे लोकांना. असं आहे की हा घोळ का घातला तुम्ही? जन्मतारखेचा घोळ कशाला घालायचा? जन्मतारखेचा घोळ वेगळा आहे. जन्मतारखेचा घोळ वेगळा आहे. नाही, जन्मतारखेचा घोळ वेगळा आहे आणि जेम्स लेन प्रकरणावरून उठलेलं वादळ वेगळं आहे. या वादळामुळे तुम्ही जो आरोप करताय त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण ढवळून निघालंय, ते दूषित होतंय, प्रदूषित होतंय वातावरण, असं तुम्हाला वाटत नाही का? अजिबात असं आहे की वैचारिक याच्यात कुठलंही वातावरण दूषित होत नसतं. जे ते आपापल्या विचारांनी जात असतात. जेम्स लेनच्या वेळेस उभा राहिला संघर्ष, होय संघर्ष उभा राहिला. जेव्हा जेम्स लेनचं पुस्तकाबाबत वाद झाले, विवाद झाले, प्रतिवाद झाले, ठीक आहे, असा वाद आणि प्रतिवाद होत जातो. समाज जेव्हा मॅच्युरिटीकडे जात असतो, मॅच्युअर्ड डेमोक्रेसीचं लक्षण आहे. तुमचं महाराष्ट्र मॅच्युअर आहे याच्यावर तुमचा विश्वास असेल आणि त्याच्या आतापर्यंत बाबासाहेबांच्या पुस्तकाच्या 22 आवृत्त्या निघाल्या, त्या खपल्या, इतकी पुस्तकं वाचली गेली, ती काय फक्त एका वर्गाने वाचली असं तुम्हाला म्हणायचं? महाराष्ट्रातल्या इतर लोकांना असं कधीच नाही वाटलं की बाबासाहेबांनी कुणाचं तरी चारित्र्यहनन केलं, बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला? मला हे मात्र असं गेल्या 2 दिवसापासून तुम्ही हा वर्ग कसला वर्ग, कुठला वर्ग? काल इथल्या लोकांनी, काही सुशिक्षितांनी, काही अभिजन वर्गातल्या लोकांनी नेमाड्यांनी शिव्या दिल्या. म्हणजे नेमाडे मराठी आहेत म्हणून तुम्ही मराठ्यांना शिव्या दिल्या? काल इथल्या लोकांनी साळुंक्यांना शिव्या दिल्या, म्हणजे साळुंके सरांना म्हणजे मराठ्यांना शिव्या दिल्या. असं तुम्ही जाती वर्गावर का जाताय? तुम्ही जात आणताय मध्ये. तुमच्या या अज्ञानामुळे विचारलं की तुमचा विश्वास नाही का महाराष्ट्रावरती? ज्यांनी 5 लाख पुस्तकं वाचली, ज्या लोकांवर तुमचा विश्वास नाहीये का? ऐका ना, मी बोलतोय ते. हे जात वर्ग काढण्याचं काम तुम्हाला कोणी दिलंय? आम्ही बम पुरंदरांना विरोध केला, आम्ही जात वर्गाला विरोध केला का? आम्हाला जे पटलं नाही ते खुलेआम बोलण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही काय लपून चोडून कुठे सोशल मीडियावर टाकत नाही. परिषदा घेतला, रिस्पॉन्स लाभला आणि आम्ही बोललो. इतकी वर्ष जर हे सगळं सुरू होतं, 50 वर्ष हवा होता तुम्ही. 50 वर्ष आम्ही अज्ञानात होतो. शरद पवारांनी बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या कामाबद्दल ते शरद पवार अनेकदा बोललेले आहेत. आणि अचानकपणे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर एकीकडे आव्हाड साहेब सगळीकडे परिषदा घेतात, दुसरीकडे पवार साहेब म्हणतात की वादावर पडदा पडला पाहिजे. तर महाराष्ट्राला हे समजत नाही की तुम्हाला नेमकं करायचं काय? हे बघा, वैचारिक संघर्ष ही महाराष्ट्राची चालत आलेली परंपरा आहे. 2000 म्हणजे पार शिवाजी महाराजांना तुम्ही राज्याभिषेक करू दिला नव्हता. शाहू महाराजांना वेदोक्त पुराणोक्त प्रकरणात अडकवलं. शाहूंना तुम्ही दगडं मारली. सावित्रीबाईंना शाळा काढू दिली नाही. म्हणून काय हा संघर्ष थांबवायचा आणि बोलायचंच नाही? पण वैचारिक रस्त्यावर काय येतो, पण बसेसची तोडफोड होते, हे मी इथे जाहीररित्या सांगतो की हिंसेचा ना तर मी कधी पाठराखण केली ना हिंसेचं मी समर्थन करीन. हा वैचारिक संघर्ष झाला पाहिजे आणि त्याच्या असा ज्याची त्याची भूमिका असते ना. काही जण त्यांच्या मागे उभे राहतील, काही जण त्यांच्या विरोधात उभे राहतील, पण उभंच राहू नये आणि बोलूच नये असं तुम्ही का ठरवता? मला तुमचा बाबासाहेबांना विरोध असेल, बाबासाहेब कधीच स्वतःला त्यांनी इतिहासकार म्हणून घेतलं नाही. ते नेहमी म्हणतात मी शिवशाहीर आहे. जो इतिहास लिहिला गेलाय तो लोकांपर्यंत पोहोचतो. अगदी लहानपणापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं बाबासाहेबांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात कुणामुळे पोहोचत असेल ते बाबासाहेबांमुळे पोहोचलंय. आणि आता अशा परिस्थितीत तुम्हाला असं का वाटलं की एवढ्या ऐन वेळेला तुम्ही अचानक मध्ये जातीय राजकारणाचा याला सगळे जात? एका बाजूला पवार साहेब म्हणतात की हे सगळ्या वादावर पडदा टाकायचा आणि दुसऱ्या बाजूला आव्हाड मात्र सकाळी उठल्यापासून एका बाजूला आंदोलनाची भूमिका घेतात. राष्ट्रवादीची याच्यातली नेमकी भूमिका काय, की नेमकं राष्ट्रवादीला काय हवं महाराष्ट्रात? की पवार साहेबांनी औरंगाबाद झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं की सामाजिक प्रश्नावरती राष्ट्रवादी पॉलिटिकल अजेंडा घेऊन चालणार नाही. सामाजिक राष्ट्रवादीचा अजेंडा पॉलिटिकलच आहे ना. सामाजिक प्रश्न आहे हा या चर्चेतून मार्ग निघाला असता. तुम्ही बाबासाहेबांना भेटायचं की आमचा या मुद्द्यावर आक्षेप आहे, शिवाजी महाराजांच्या इतिहासात इथे चूक लिहिलेली आहे आणि या विषयावर चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढता आला असता. अशा पद्धतीनं चर्चा न करता रोखठोकपणे जाऊन एका त्या ठिकाणी विशिष्ट वर्गाला टार्गेट करण्याचं काम जर का राष्ट्रवादीकडून करणार असेल तर ते चुकीचं आहे. हे वाटत नाही तुम्हाला? पुरस्कार जाहीर झाल्यावर एक मिनिट आपण इतक्या जोरात बोललात, जरा माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. तुम्ही चॅनलवर बोलते, तुम्ही सांगा मला माहिती असेल तर तुम्ही सांगा. आवाड ऐका ना जरा आता. हा बोला. बाबासाहेब पुरंदरेंना मी स्वतः पैसे पत्र दिलंय आणि त्याचं उत्तर त्यांनी न देता
त्यांचे समर्थक धर्माधिकाऱ्यांनी दिलंय. म्हणजे आम्ही काही प्रयत्न केले गेले असं नाही, पण माहिती घ्या चॅनल. तुमचा प्रॉब्लेम काय झालाय, तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करता आणि आम्ही कसे खरे आहोत हे पुराव्यानिशी द्यायला जातात. तसं करू नका ना, बोलू द्या, ऐकून घ्या, समजून घ्या. बोला बोला. पत्र मी स्वतः लिहिलंय, म्हणजे दुसऱ्यांनी पत्र नाही दिलं, मी स्वतः पत्र शकतात. परंतु आता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेबांनी केलेल्या कामाबद्दल पुरस्कार आहे. आज कोर्टाने सुद्धा काय सांगितलं की बाबासाहेबांनी घराघरामध्ये इतिहास पोहोचवला, त्यांचं काम हे कमी नाहीये. कोर्टाने सुद्धा त्याच्यावर मोहर बोलली, कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं. कोर्टाच्या वर तुम्ही आहेत का? कोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? आज याचिका फेटाळून लावली, त्याबद्दल तुमचं मत काय? असं आहे की महाजन कमिशनने निर्णय दिला की बेळगाव कर्नाटकात राहिला पाहिजे, तरी वाद सुरूच आहे ना सीमेचा. 60 वर्ष सुरू आहे. शेवटी लोकभावनांवरती आधारित असतं हे सगळं. हो, लोकभावना आहे. लोकांची भावना आहे की बाबासाहेबांना मिळाला पाहिजे पुरस्कार. त्यात गैर काय? लोकांना वाटतंय, तुम्ही का करत नाहीत? काही लोकांना वाटतंय मिळू नये. तुम्ही मिळू नये या लोकांना सांगणार का घरी बसा म्हणून? प्रश्न आहे की आज कोर्टाचा निर्णय मान्य आहे का नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी फ्रीडम ऑफ साहेब एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे का? असं आहे, कोर्टाचा निर्णय मान्य करून सुद्धा कोर्टाने असं नाही सांगितलं ना की तुम्ही शांत बसायचं, आता घरी बसा, आता अजिबात शब्द काढू नका, असं कोर्टाच्या जजमेंटमध्ये आहे का? दाखवतं का मला? आवडसाहेब, प्रश्न असा आहे की राज ठाकरेंनी काल अतिशय गंभीर आरोप केले की पवार हे जातीचं गलिच्छ राजकारण करतायत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं संबंध जे वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे. हे कशामुळे आरोप होते तुमच्या? कोणी बोलावं? ज्यांनी आयुष्यभर धर्माच्या नावाने इथे राजकारण केलं त्यांनी, ज्यांनी खळखट्याक म्हणत इथल्या परप्रांतीयांच्या कानाखाली मारल्या त्यांनी दाखले द्यावेत. आश्चर्य जो, म्हणजे सो बिल्ली खाके हाचको, कशाला, काय गरज आहे? असं आहे की तुम्ही ही जात आणलीत ना मध्ये. बमो पुरंदरेंच्या बाबतीत बोलताना कुठल्याही विशिष्ट समाजाचं नावही घेतलं जात नव्हतं. तुम्ही लोकांनी आणले की हे असं चालू आहे, हे असं चालू आहे, हे असं चालू आहे. काय चालू नव्हतं? तुम्ही त्याला रंग दिला 2 दिवसापासून. जातीचा प्रश्न जेव्हा येतो ना आवडसाहेब, त्यावेळेला तुम्हीही ऐका जरा, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. बरं, बोला आवडसाहेब. तुम्ही याला रंग दिला ना जाती धर्माचा, म्हणून मी स्पष्टपणाने विचारलं ना. तुम्ही जेव्हा जितेंद्र आव्हाडांना शिव्या देता तेव्हा तुम्ही वंजारी समाजाला शिव्या देता, मागासवर्गीयांना शिव्या देता. जेव्हा तुम्ही लायकी काढता भालचंद्र नेमाड्यांची, जेव्हा म्हणजे त्याच्या पायप्रसंगाला पोहोचण्याची तुमची लायकी नसताना, तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या देता, त्यांच्या मराठा समाजाला शिव्या देता. कशाला जातीपातीचं राजकारण पेटवता महाराष्ट्रामध्ये? ज्याचा वैचारिक संघर्ष आहे. टिळक आगरकरांमध्ये वाद झाला, वैचारिक संघर्ष. आवडसाहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, वाद होत राहतात. हा वैचारिक संघर्ष जो आहे हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीकडे, तुम्हाला या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशाच जातीच्या भिंती पिढ्यानपिढ्या उभ्या करायच्यात का? तुम्ही ही व्यवस्थाच निर्माण केली आहे का? असं आहे की तुम्ही कोणी केलं हे सगळं? कोणी हे जातीचं लेबल लावून टाकलं त्याच्यावरती? आम्ही कुठे म्हटलेलं का? आजपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना देण्यात आला त्याच्यातले 50% लोक एका समाजाचे आहेत. कधी विरोध झाला त्यांना? कोणी त्यांचं नाव तरी घेतलं का? नाही घेतलं. पण जिथे एखादं कॉन्ट्रोवर्सी आहे तर त्या कॉन्ट्रोवर्सीकडे दुर्लक्ष करा. कारण का? तर त्याला जात धर्माचा स्पर्शला गेला असं तुम्ही कशा अपेक्षा ठेवता? त्याला विरोध होणार ना. का नाही विरोध करायचा? आणि शेवटी असं आहे की मी परत एकदा सांगतो की आमचं मत आहे की ह्याच्या पुढच्या काळामध्ये इतिहासाचं संगीकरण होणार. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की इंडियन हिस्ट्रीचं जर रिसर्च सेंटर आहे ICHR, त्याच्यावरती जे चेअरमन म्हणून आणलेत राव, या रावनी 1 महिन्यापूर्वी, म्हणजे अध्यक्ष होण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी या रावसाहेबांनी सांगितलं की चातुर्वर्णे हे योग्य होतं आणि मनुस्मृती ह्याच देशाला पुढे घेऊन जाऊ शकते. आज ते रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत. आमचं मत आहे की सरकार बदलल्यानंतर विचारसरणीची पकड निर्माण करण्यासाठी हे केलं जातं. आवडतं तुम्ही तुमचा पक्ष शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, तुम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता. शाहू फुले आंबेडकरांनी तर समतेचा संदेश दिला होता आणि या तुमच्या सगळ्या प्रकरणामुळे हा सगळा वाद जो आहे तो इतिहासाच्या पातळीवरती, चर्चेच्या पातळीवरती, लेखनाच्या पातळीवरती सोडवता आला असता. तुम्ही हा संघर्ष तुम्ही रस्त्यावर घेऊन गेला. रस्त्यावर गेल्यामुळे लोकांमध्ये वातावरण दूषित झालं. आवडसाहेब, तुम्ही हे सगळं इतिहासाच्या पातळीवरती, लेखनाच्या पातळीवरती करू शकला असता. ते चालू आहे एका बाजूला. असं आहे की प्रबोधनाचे कार्यक्रम गावात नाही घ्यायचे, ते घरी बसून घ्यायचे काय? गावात जाऊनच प्रबोधन करावं लागतं ना, लोकांसमोर जाऊनच बोलावं लागतं ना. मी मूक असं प्रबोधन नाही होत. त्याला सारं जिभेतनं बोलावं लागतं, पटवावं लागतं, सांगावं लागतं ना की बाबांनो असं झालं. अनेक प्रथा परंपरा इथे मोडीत निघाल्या. सतीची 2000 वर्षाची परंपरा या देशामध्ये मोडीत निघाली.
तेव्हा आणि म्हणजे ती परंपरा आहे म्हणून मोडीत काढायची नाही असं होत नाही. ज्याला आपण समाज सुधारणा म्हणतो या देशामधली, ती समाज सुधारणा झाली कशी? 2,000 वर्षाचा इतिहास असलेल्या परंपरा फेकून दिल्या लोकांनी. कोणामुळे दिल्या? त्या लोकांना मार खावा लागला ज्यांनी या परंपरेवर. तुम्ही इतिहासावर बोलताय म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतो. ज्येष्ठ इतिहासकार आहेत विश्वास पाटील. काल त्यांनीही म्हटलं की अशा पद्धतीचं लिखाण कुठेही प्रतीत होत नाही. आता तुमचा मला वाटतं की त्यांच्यावर तरी विश्वास असावा, ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला, ज्यांनी संशोधन केलंय, त्या विश्वास पाटलांनी बाबासाहेबांच्या लिखाणातून कुठल्याही प्रकारचं मुस्लिम द्वेष किंवा चारित्र्य हनन शिवाजी महाराजांचं किंवा जिजाऊ साहेबांचं झालेलं नाही. आणि हे सगळं वस्तुतः पसरवलं जातंय एका विशिष्ट कारणासाठी, असं खुद्द विश्वास पाटील म्हणतायत. आणि त्याला मी एक फक्त ऍडिशन करतो, ते असं म्हणाले पुढे की ब्राह्मण फितुरांबद्दल देखील याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे बाबासाहेबांनी. असं आहे की मला विश्वास पाटलांच्या विश्वासार्हतेबद्दल मला काही बोलायचं नाही, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही मला सांगितलं असतं की ते तुम्ही घेऊन या, तर मी तुमच्याकडे सगळं ते लेखीच घेऊन आलो असतो. पण तुम्हाला 2-4 उदाहरणं देतो. जिजाबाईंना म्हणजे जिजामाता पंतांशी बोलतायत आणि पंतांना सांगतायत की म्हणजे इथली परिस्थिती इतकी घाणेरडी की इथले सरदार म्हणजे जे आज राजघराणं आपण ज्यांना म्हणतो, हे आपल्या वेळेप्रसंगी आपल्या आयाही कुठेही पाठवायला तयार होतील. याला काही ऐतिहासिक संदर्भ देतील का बाबासाहेब? एखाद्या तरी सरदारांच्या घराण्यातली आई कुठे गेली होती हे दाखवतील का? आता मला प्रश्न एवढाच आहे की आई हा शब्द माणूस कसा काय लिहू शकतो? आई ही इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे राजा तिकडचा आई विना भिकारी, तो भिकारी असो नाही तर राजा असो, आई आहे. आईबद्दल आपण कसं काय असं लिहू शकता? द्या 25 होनाच 5 कुणबिनी मिळत असत बाजारामध्ये, तुम्हाला कुणबिनीच कशा काय दिसल्या? चोखा मिळाची भिंत पडली आणि महाराज चेंगरली गेली. संदर्भ त्या गोष्टींना असतो. तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बोलून हे हाच प्रॉब्लेम आहे. ऑब्जेक्टिव्हली बोलून नाही चालणार. तुम्ही अलीकडचा आणि पलीकडचा संदर्भ असतो त्याला. माझं म्हणणं इतकंच आहे तुमच्यासाठी की प्रश्न एवढाच आहे की हे सगळं जे वातावरण सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे, आता जे लोकांना असं वाटायला लागलंय की नाही ह्या एका वर्गासाठी हे असं, ह्या एका वर्गासाठी हे असं, हा इतिहास या वर्गाचा, हा इतिहास या वर्गाचा, हा इतिहास शिवाजी महाराज जे सगळ्या वर्गामध्ये वाटले जाऊ लागले, त्याचं काय करणार आहात तुम्ही? असं आहे की आम्ही मागणीच करणार आहोत आणि किंबहुना आम्ही त्याच्यात पुढाकार घेणार आहोत की शिवकालीन म्हणजे शिवपर्वाचं हे 1630 ते 1680चं पूर्ण इतिहास पुनर्लेखन झालं पाहिजे. हा जो काय संशयाचा एक हे सोडण्यात आलेला आहे की ज्या दादोजी कोंडांचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात गुरु मार्गदर्शक म्हणून अस्तित्वच नव्हतं, त्याला एक हिरोईक इमेज म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुढे करण्यात आली. ज्या रामदास स्वामींची कधी भेटच झाली नव्हती त्यांना पुढे करण्यात आलं की त्यांनी दाखवला ते असं म्हणजे त्यांनी असं तो कॅलेंडरवरती दिसतात रामदास स्वामी असं बोट दाखवतात ना, शिवाजी महाराज गुडघ्यावर बसलेले. जे हिस्टॉरिकल नाही आहे त्या हिस्ट्रीचा जेव्हा तुम्ही डिस्टॉर्शन करता, संशोधन होईल ते चूक आहे का बरोबर आहे, ते योग्य आहे का, वेळेला धरून आहे का, चुकीचं होतं, त्याला कोणी चुका केल्या, त्या सगळ्या गोष्टीचं संशोधन होईल. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांना तर तुम्ही म्हणतात, यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं होतं. त्यांच्या इतिहासाचं त्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांनी अनेक वेळेला कौतुक जाहीरपणे केलेलं आहे. त्यांच्या विचारांना तरी तुम्ही मानता का नाही? अनेक जणांनी बाबासाहेबांवर, शरद पवार सुद्धा त्यांचं जाहीरपणे एकत्र व्यासपीठावर होते. इव्हन सुप्रियाताई सुळेने सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं होतं. मी काय सांगतो ते ऐका ना, प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. मग राष्ट्रवादीचे म्हणून नाही तुम्ही जितेंद्र आव्हाड म्हणून भूमिका घेतलेली आहे आणि ही पहिल्या दिवशी मी घेतली आहे. काही इन्फॉर्मेशन आलो नाही लढ्यात. ही पक्षाची भूमिका नाहीये. जेम्स लेनच्या बाबतीत सुद्धा पहिली उडी मी घेतली होती. ही आव्हाडांची भूमिका आहे. असं आहे समर्थन कोणी करत नाही. समर्थन करण्याचा प्रश्नच नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? आम्हाला जे चुकीचं वाटतं ते आम्ही बोलतो. तुम्ही तुमच्यामुळे आव्हाड साहेब प्रश्न असा आहे इथे की तुम्ही जे चुकीचं वाटतंय ते बोलताय, पण ते सगळं करताना तुम्ही अख्खे सामाजिक वातावरण ढवळून टाकताय. त्याच्यामुळे लोकांमध्ये विष कालवलं जातंय. हे कसं थांबवणार? असं आहे की तुम्ही तुमच्यामुळे विष कालवलं जाते, तुम्हाला का नाही थांबवता येते? की हा वैचारिक संघर्ष आहे. एक लोक एक विचार घेऊन जात आहेत आणि दुसरे लोक दुसरे विचार घेऊन जात आहेत. हे ठीक आहे ना, हे होत राहतं. असं आहे की हिटलरची जर्मनीमध्ये 1934 ते 1945 पूजा झाली. 3.5 कोटी ज्यूसची हत्या झाली. त्या हिटलरचं नाव सुद्धा आता घराघरात घेत नाही, म्हणून तो इतिहास लोकांना सांगायचा नाही. लोकांना ज्या काळी आवडतं 50 वर्षानंतर तोच हिटलर विलन झाला. पण त्या काळी हिटलरची पूजा होत होती घराघरी.
असं आहे की इतिहास हा नेहमी स्टॅटिक नसतो, इतिहास हा पुढे जात असतो, इतिहास बदलत जातो, संदर्भ बदलत जातात, त्या संदर्भाने इतिहास पुराव्यानिशी पुढे येतो. स्टॅटिक इतिहास असतात ते इतिहासाचा संदर्भ बदलतात हे बरोबर आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तमानामध्ये वागतात त्यामुळे भविष्यामध्ये वाईट पद्धतीचे विचार लोकांमध्ये रुजणार नाहीत का? दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं काम होत नाही का या परिस्थितीमध्ये? आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जाळपोळ होते, बसची तोडफोड होते, सामाजिक मालमत्तेचं नुकसान केलं जातं, या सगळ्याला कोण जबाबदार आहे? असं आहे की हे तोडफोड होते ही काय महाराष्ट्रात पहिल्यांदा झालं असं नाही, अनेक मग ती होत राहावी. ऐका ना, अहो तुम्ही जरा बोलू द्या ना समोरच्याला. बोला बोला. हे काय पहिल्यांदा होते असं नाही, एवढंच द्वेषाने तुम्ही खळखटॅकच्या वेळेस बोलला असतात तर बरं झालं असतं. प्रत्येक वेळेला बोललोय, कुठलीही तोडफोडी समर्थने असू शकत नाही. असं आहे की मी पहिल्यांदा त्याचा विरोध केलाय आणि आयुष्यभर या हिंसेचा विरोध करून का काय वैचारिक संघर्ष आहे. असं आहे की परंपरेवरती हल्ले झाल्यावरती हे हल्ले पचवण्याची आमच्यात ताकद आहे. कारण काय महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा परंपरेवर हल्ले झाले, परंपरेवरचा हल्ला 2 दिवसापूर्वी नाही झालेला. जर तुम्हाला तो वाटत असेल तर तो इतिहास ज्यावेळेला आला तेव्हापासून झाला, तेव्हा माझा जन्म झाला नव्हता नाही. तुम्ही आता त्याला अचानकपणे विरोध करताय, त्याला एक वेगळं राजकारणाला एक रंग देण्याचं काम करताय, ते चुकीचं आहे. असं आहे की तुम्ही आमच्या जर परिषदा बघितल्या असत्या तर आम्ही मे महिन्यात सुरू केल्या होत्या. ते मे महिन्यात तुम्ही आम्हाला विचारलं असतं की तुम्ही हे का करताय, तर तुमच्या लक्षात आलं असतं. आणि त्याला काय ठरवून केलेलं नाही. 1 वाजता पारितोषिक झालं आणि 1 वाजून 5 मिनिटांनी त्याला विरोध केला. ते काय प्लॅन स्ट्रॅटेजीने जितेंद्र आव्हाडांनी केलं नव्हतं. जे माझ्या मनात होतं आज जे काही होतं ते प्लॅन स्ट्रॅटेजी वाटते आव्हाड साहेब. आज जे काही होतं महाराष्ट्रामध्ये ते ठरवून केल्यासारखं वाटतं. ज्या पद्धतीनं हे तुमच्यासारखी लोक सुरू आहे, ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी मागच्या 4 दिवसामध्ये सुरू झाल्या त्या ठरवून केल्यासारख्या वाटतात आणि हे महाराष्ट्रातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. असं आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण का तुम्ही आम्हाला कधी फॉलो केलं नाही. तुम्ही ना तर आमच्या ट्विट्स वाचता ना तुम्ही आमच्याबद्दल माहिती घेता. ऐका ना, बोला बोला. असं आहे की ते 4 दिवसात झाला तुमचं अज्ञान आहे ना. हे तुम्हाला ज्ञान असतं, तुम्हाला माहिती असते. पत्र ऐकून घ्यावं, ऐकून घ्या. तुमचं मी ऐकलं की नाही? तुमचं मी ऐकलं की नाही? आता ऐकून घ्या. 4 दिवसापूर्वी म्हणताय तुम्ही, आणि तुम्ही पत्रकार म्हणवता स्वतःला. जे काही दिवस या महिनाभरात 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने सगळं केलं, बोलू दे. 4 महिने झाले आम्ही याच्यावरती बोलतो. पारितोषिक जाहीर झालं. मी अजूनही सांगतो, पारितोषिक झाली नसतं, जाहीर झालं नसतं, त्यांना पारितोषिक देण्याचा निर्णय सरकारने घेतला नसता तर कोणी याच्यावर चर्चा देखील केली नसती. का? पण असं काम असं आहे की एखादा मुद्दा चुकीचा आहे तर तो मग पारितोषिक जाहीर होण्याच्या आधी पण चुकीचा आणि नंतर पण चुकीचा आहे की त्याच्यावर डिफरन्शिएशन का? त्याच्यावरती जेम्स लेनच्या नंतर सातत्याने लोक लिहित आहेत. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी संशोधन करीन. साळुंखेंनी त्याच्यावर लिहिलं, जयसिंगराव पवारांनी त्याच्यावर लिहिलं, श्रीमंत कोकाटेंनी त्याच्यावर लिहिलं, जगतराव सोनावणेंनी त्याच्यावर लिहिलं. अनेक लेखकांनी ह्याचा प्रतिवाद केला गेल्या 10 वर्षामध्ये, जो कदाचित आपल्या नजरेत आलेला नाहीये. ते लहान लेखक आहेत बिचारे, गावोगावी लिहितात आणि गावोगावी आपला प्रचार करत फिरत असतात. हा प्रतिवाद चालू आहे. हा प्रतिवाद चालू असतानाच हा पुरस्कार जाहीर झाला आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ह्याला राजमान्यता मिळणार ह्या विचारांनी, म्हणून एक संघर्ष सुरू झाला. ह्याला तुम्हाला टाळता येत नाही. असे संघर्ष महाराष्ट्रात उभे राहतात तेव्हा तुम्हाला ती संख्या कमी दिसते. त्या संघर्षाबरोबर असलेल्या माणसांवर टीका होते. सतीवरती जेव्हा बंदी आली तेव्हा सतीच्या बाजूने बोलणारे लोक अधिक होते. जेव्हा मुंडनावरती बंदी आली, स्त्री मुंडनावरती, तेव्हा त्याच्या बाजूने बोलणारे अधिक होते. स्त्रियांनी शाळेत जाऊ नये ह्याच्यासाठी सावित्रीबाईंनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा दगडगोटे मारणारे संख्येने अधिक होते. आज कदाचित तुम्हाला दिसत असेल की संख्येने अधिक पुरंदरेंबरोबर आहेत, जे वास्तव नाही. हे फक्त मीडियावरती मुंबईत दिसतंय. गावागावात जाऊन बघा. आज महाराष्ट्रातल्या 500 गावांनी 500 गावांनी ग्रामसभेमध्ये एकमताने निर्णय घेतलाय की हे तुम्ही रद्द करा म्हणून. आता त्या गावातले सगळीच माणसं वेडी आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर ठीक आहे, मान्य करतो. पुस्तकाच्या प्रती घेणारी सगळी माणसं वेडी आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? असं आम्ही म्हणतच नाही. विकत घेतली ते सगळे वेडे आहेत का? मग असं आम्ही म्हणतच नाही. आम्ही तेच सांगतोय की आमचा वैचारिक संघर्ष आहे. आम्ही आमचा विचार मांडतोय. आम्हाला विचार तर मांडू द्या. आता तुम्ही सांगणार हे करूच नका, हे बोलूच नका, तर ते कसं शक्य आहे? आवडसाहेब ही कुठली स्ट्रॅटेजी आहे की शरद पवार म्हणतात की वादावर पडदा पडावा, सुप्रिया सुळे अभिनंदनाचं पत्र लिहितात, अजित पवार 15 दिवसापूर्वी म्हणतात की बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलं, आणि दुसऱ्या बाजूला आव्हाड साहेब सगळ्या महाराष्ट्रभर दौरे करतात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतात, ते सगळीकडे परिषदा घेतात, ते ज्यावेळेला सकाळी आंदोलन करतात त्यावेळेला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे लोक असतात, आणि मग ज्यावेळेला विरोध वाढत जातो, 500 ग्रामपंचायतीचे ठराव होतात, त्याच्या आदल्या दिवशी मग लोक अजित पवार येतात आणि म्हणतात की मग जर लोकांना वाटत असेल तर हा पुरस्कार रद्द करायला पाहिजे. मग पवार साहेब पण भूमिका घेतात. म्हणजे ही स्ट्रॅटेजी नेमकी काय राष्ट्रवादीची? असं आहे की तुम्ही राष्ट्रवादीला का आणताय? तुमची पहिली पत्रकार परिषद तुमच्याकडे टेप असेल ती जरा लावून ऐका ना पवार साहेब काय बोललेत. कशाला राष्ट्रवादीला मध्ये आणताय?
जितेंद्र आव्हाडनी जे केलं ते वैयक्तिक ताकदीवर केलं, त्याच्या वैयक्तिक विचारांवर केलं आणि त्याच्यावर मी आजही ठाम आहे. म्हणजे ही अजूनही वैयक्तिक भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका नाहीये. पक्षाची भूमिका आहे असं मी कधीही म्हटलेलं नाही. म्हणजे माझ्या एकाही वाक्यामध्ये मी पक्षाची भूमिका असं म्हणत नाही. आव्हाडजी, महाराष्ट्र भूषण द्यायला म्हणजे राष्ट्रवादी राजी आहेत, ते पक्षाचा असं आहे की ते पक्षाने भूमिका घेतली, ते पक्षाला विचारा ना. मी सध्या जितेंद्र आव्हाड ना, तुम्ही पक्षाची भूमिका सांगू शकता. जितेंद्र आव्हाड ह्या वैयक्तिक भूमिकेत आहे. त्यांनी वैयक्तिक भूमिका 4 महिन्यापूर्वी घेतली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो. मग पक्षाची भूमिका काय? आता ऐका ना, तुमचे जे बाजूचे शेजारी आहेत त्यांनी एक प्रश्न विचारला की तुमची स्ट्रॅटेजी काय. अरे 500 गावांनी जर ठराव केले तर काय मी 500 गावात गेलो होतो ठराव करा सांगायला? जर 5-5, 10-10 हजार माणसं सभेला येत होती, आमच्या जागर परिषदेला येत होती, तर काय आम्ही काय पैसे दिले होते? अहो मी सांगतो, राजकारणात माझे पहिलं 4 महिन्यातलं पहिलं हे असं आहे की ज्याच्यामध्ये सभेला जाण्याच्या आधी कोण लोक आहेत, कसली म्हणजे माहीत नसलेली लोक समोर येतात, ती बोलतात, ती समोर असतात, ते सायकल, स्कूटर, रिक्षा घेऊन येतात, गाडी घेऊन येतात, बसतात, ऐकतात आणि निघून जातात. कोणाला काय माहित नाही लोक आणि कुठनं काय झालं. अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या 50 वर्षाच्या जीवनामध्ये आणि 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी बघितलेलाच नाही. आता हा विचार लोकांना जर पटत असेल तर स्वीकारू द्या ना. एवढं लोकांना ठा करताय, स्वीकारू द्या. लोकांना स्वीकारू द्या. निश्चित साहेब, लोकांना जर आवडत असेल ना तर लोकांना स्वीकारू द्या. आम्ही काय लोकांच्या विरोधी नाही आहोत. फक्त आम्हाला म्हणजे तुमच्याबद्दल किंवा तुमच्या भूमिकेबद्दल आम्हाला, म्हणजे तुमची भूमिका आहे ती, त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप असण्याचं कारण काय नाहीये. फक्त एवढंच आहे की तुमचं सरकार होतं, तुमची सत्ता होती, त्यावेळेला ह्या शिवजागर परिषदा होत नव्हत्या आणि सरकार गेलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की तुमच्या शिवजागर परिषदा सुरू झाल्या, पुरंदरेंना विरोध सुरू झाला लोकांमध्ये. मग तुम्हाला असं दिसायला लागलं की लोकांचा त्या इतिहासाला विरोध आहे. इतकी वर्ष तो तुम्हाला दिसला नव्हता किंवा दिसला असेल तरी पवार साहेब त्यांचे सत्कार करत राहिले, अजित पवार साहेब त्यांच्यासोबत त्या बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक करत राहिले. काय माहिती काय की हे टायमिंग जे आहे ना तुमचं सरकार गेल्यानंतरचं, त्याच्याबद्दल लोकांना शंका आहे. त्याच्याबद्दल आम्हाला शंका नाही. मला तुमच्या संकुचित वृत्तीची कीव आहे. अहो आमची संकुचित वृत्ती नाही. असं कसं होईल? आवडतं तुम्ही लोकांची भूमिका मांडताय. अजिबात नाही, तुमचं ऐकणारच नाही. माझं बोलू द्या ना. तुम्ही बोललात ना. नाही तुम्ही बोललात की नाही? माझं ऐका आता. तुमचं ऐका ना माझं. ठीक आहे. आवडजी बोला. असं आहे, 4.5 वर्ष मनोहर जोशी पण मुख्यमंत्री होते, तेव्हा जातीचं राजकारण पेटलं नाही. 4.5 वर्षानंतर एक दिवशी असंच बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र पाठवलं आणि त्याचा राजीनामा घेतला. तेव्हा कोणी असं म्हटलं नाही ब्राह्मण मुख्यमंत्री होता म्हणून राजीनामा घेतला. आम्हाला त्या वादात जायचं नाही, आम्ही केला पण नाही. आम्ही सांगितलं होतं का बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार द्या? आम्ही बोललो का? आमचं म्हणणं त्याचे गेल्या 15 वर्षात तुम्ही या शिवजागर परिषदेत लोकांना जागरूक करायचं होतं, लोकांनी स्वतःच विरोध केला असता. तुम्हाला हे आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिल्यानंतर असं वाटलं? अहो पण कसं बोलायचं, कसं सांगायचं? मी तुम्हाला वारंवार सांगतोय की जेम्स लेनच्या वेळेस हे सगळं बाहेर आलं. जेम्स लेनच्या वेळेस नंतर लोक संशोधनाला लागली, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेली, त्याच्यानंतर प्रबोधन झालं. माझ्यासारखी माणसं ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता त्यांना लोकांनी पटवून दिलं की बाबा हे खरं आहे, ते खरं नाही, आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यात आलो. आता शिवजागर परिषदेला काय कारण पाहिजे की नको? शिवजागर परिषद ही शिवसन्मान जागर परिषद एक कारण, शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बम पुरंदरेंना राजमान्यता मिळते म्हणून शिवजागर परिषद आहे. जरा समजून तर घ्या. तुमचं झालंय काय? तुम्ही बसता या रूम मध्ये, तुम्हाला काही माहित नसतं बाहेर महाराष्ट्रात काय चालू आहे. तुमचे पत्रकार सांगतात, तुम्ही दुर्लक्ष करता, कारण का तुमच्या दृष्टीने जितेंद्र आव्हाड काय बोलते, जा दे यार, कुठे लक्ष देतो. 4 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येतं की महाराष्ट्र पेटलाय, महाराष्ट्रात कुठेतरी विचार पेटलेले आहेत, आणि मग तुम्ही 4 दिवसात तुम्ही पेटवलं, 4 दिवसात पेटवलं. आता 4 दिवसात महाराष्ट्र पेटणं एवढा महाराष्ट्र सोपा नाही, कारण का हे पेटवण्यासाठी आमच्याकडे काही यंत्रणा नव्हती, आमच्याकडे काही संघटना नव्हती की कर दगडफेक मुंबईमध्ये लाव न्यूज आणि तुमच्यासारखे चॅनल नव्हते. आवड साहेब, मी किंवा माझा सहकारी, आम्ही ठाण्यात नाही वाढलेलो, मुंबईत नाही जन्माला आलो, आम्ही गावाकडूनच आलो, फक्त माहितीसाठी. तर दुसरा प्रश्न माझा अतिशय शेवटचा एकदा साधा प्रश्न आहे आणि खूप रॅशनल प्रश्न आहे की आता हे सगळं ज्याला सुरू झालंय ना त्याला प्रॉब्लेम असा झालाय की महाराष्ट्रातल्या लोकांना खूप मोठा संभ्रम निर्माण झालाय की आता हे मी शाळेत असताना काय शिकलो होतो की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्याच्यानंतर संशोधन झालं, त्याच्याबद्दल जे काय असेल ते पुढे आलं, आणि आता माझा भाचा, माझा पुतण्या जेव्हा शाळेत जातो त्याला शिकवलं जातं की आता दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ठीक आहे, फक्त प्रश्न असा आहे की हा जो 2 भागामध्ये जो इतिहास वाटला गेलाय ना, इतिहासाचं जे पुनर्लेखनाच्या ह्याच्याखाली, तो संशोधनाच्या ह्याच्याखाली, तो बरोबर चुकीचा ह्याच्याखाली, त्याच्यामुळे लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालाय, हा संभ्रम जर मिटवायचा असेल तर तो कसा मिटणार आहे? या भविष्यात पुढच्या महाराष्ट्राच्या शांततापूर्वक फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे, ज्यांचं तुम्ही उठता बसता नाव घेता, त्या महाराष्ट्रामध्ये असे वाद पुन्हा निर्माण होऊ नयेत,
म्हणून तुमच्याकडे काय अजेंडा आहे? रॅशनल प्रश्न आहे हा, कुठल्या पुरंदरेंसाठी प्रश्न नाहीये किंवा कुठल्या आव्हाडांच्या विरोधासाठी हा प्रश्न नाहीये. हे कसं होणार आहे? का हे असंच कुठेतरी उद्या 20 वर्षांनी पुन्हा एखादी आव्हाड येणार आणि ते असा विरोध करणार कुठल्या तरी एखाद्या इतिहासाला, पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासाला, पुन्हा कुणीतरी कोणाला तरी पुरस्कार मिळणार, पुन्हा हे वाद उभे राहणार. हे किती पिढ्या असं आपण चालू ठेवणार आहोत? आता झाला आपला प्रश्न, झाला ना? झाला ना. हा, आम्ही तेच म्हणतो ना की जे दादोजी कोंडदेव अस्तित्वात नव्हते ते तुमच्या मनात बसवले ना. ह्यालाच संघाचा अजेंडा म्हणतात. जे शक्य नाही ते शक्य तुमच्या मनात घुसवायचं. जो अफजल खान इस्लामचा प्रचारक म्हणून आला नव्हता, तो आला होता आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, आपली सीमा वाढवण्यासाठी. त्या अफजल खानाला तुम्ही इस्लामचा प्रचारक म्हणून, मुसलमान म्हणून ठरवलात आणि शिवाजी ऐकावं आता नुक मान हलवू, आणि त्याला तुम्ही घराघरामध्ये मुसलमान म्हणून नेलात. मुसलमानांच्या घरातनं शिवाजीला हद्दपार केलात आणि तुमच्या घरात मुस्लिम द्वेष जन्माला घातलात. हे सत्य मान्य करावं लागेल. ऐका, जे दादोजी कोंडदेव इतिहासामध्ये गुरु नव्हते ते घराघरात इतिहासामध्ये पोचवले की ते गुरु आहेत. असं आहे की म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इतिहास स्टॅटिक नसतो, इतिहास स्टॅग्नंट नसतो, इतिहासामध्ये बदल होत असतात. आज 2 महिन्यापूर्वी जो जो इतिहास सांगितला गेलेला की दिल्लीवरनं येताना महाराज कुठल्या मार्गाने आले, त्या मार्गामध्ये आता बदल दाखवलेला आहे. आता तो वेगळ्या मार्गाने आल्याचे लोक म्हणजे इतिहास संशोधन पुढे आलेलं आहे. संशोधन मान्य करावं लागतं. संशोधनामध्ये अशी नकारात्मक भूमिका घेता येत नाही की आम्हाला 20 वर्षापूर्वी शिकवलेलं आता माझ्या पोराला असं शिकवलं जात आहे. ऐका, मी तुमचा प्रश्न 20 ऐकलेला आहे. तेव्हा हा बदल जितेंद्र आव्हाडांनी केला नाही ना. हा ऐतिहासिक संशोधनानंतर पुढे आला की दादोजी कोंडदेव हे गुरु नव्हते, किंबहुना त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा गुरु शिष्य नात्याच्या परंपरेत, आणि हे इतिहास नाही 27 इतिहास संशोधकांनी लेखी लिहून दिलेलं आहे. आणि त्याची समिती होती, त्यांनी 1 वर्ष इतिहास संशोधन केलं आणि त्या इतिहास संशोधनानंतर त्यांनी सबमिट केलेला ऑफिशियल रिपोर्ट असा सांगतो की कुठेही ऐतिहासिक पुरावा नाही की ज्यांनी दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज हे गुरु शिष्याची परंपरेत आहेत. ह्याच्यावरती ज्येष्ठ पॉलिटिकल फिलॉसॉफर अँड अॅनालिस्ट अँटोनियो ग्रॅम्ची काय म्हणतो? अँटोनियो ग्रॅम्ची असं म्हणतो की ज्या समाजावरती तुम्हाला पकड निर्माण करता येत नाही, हसू नका असं कुचितप्रमाणे, तुमचा वर्णवर्चस्व वादाचा जो सिद्धांत आहे ना की जितेंद्र आव्हाडाचे काय बोलू शकत नाही. मला खूप कौतुक वाटलंय, मला खूप कौतुक वाटलं म्हणून मी ऐकतोय. मी कुचितपणा हसत नाही, तुमचा अतिशय चुकीचा ग्रह झालाय. आमच्यातला विचार तुम्ही मिटवू शकत नाही. तुम्ही टीव्हीवर हसू शकता पण आम्हाला व्यवस्थित टोलवाटोलवी करता येते. उगत नाही आम्ही महाराष्ट्रात फिरत आणि रुकत नाही लोक आम्हाला ऐकते. तर तो अँटोनियो ग्रॅम्ची काय म्हणतो की ज्या समाजावरती तुम्हाला पकड निर्माण करता येत नाही, काळानुरूप त्याचे इतिहास विकृत करून टाका, त्याच्या पुढच्या पिढी तुमच्या मागे चालायला सुरुवात करतात. हे अँटोनियो ग्रॅम्ची आपल्या फिलॉसॉफी मध्ये म्हणतो. तेच नेमकं ह्या इतिहासात लपलेलं आहे. तुम्हाला ज्या समाजावरती असं आहे की शिवाजी महाराजांबद्दलच का चर्चा होते? शालिवाहन होते, शतवाहन होते, चालुक्य होते, मौर्या होते, गुप्ता होते, सगळे हिंदू राजे होऊन गेले. का शिवाजी महाराजांबद्दल एवढं सगळ्यांना प्रेम आहे? मी तर मराठा नाही, मी तर मागासवर्गीय माणूस आहे. का त्यांचं ऐकावं जरा ऐका ना. आता तुम्ही ऐकून या ना. असं आहे की का प्रेम आहे? कारण का त्यावेळेसची जी परिस्थिती होती, त्यावेळेस एकंदर सामाजिक समीकरण होती, त्यावेळेस जो सनातनांचा प्रभाव होता, त्या सगळ्यांना झिडकारत का शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि अफजल खानाचा पुतळा काढला, ह्याच्या पुढे गेलाच नाही महाराष्ट्रात. ही वॉज अ पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, ही वॉज अ सोशल रिफॉर्मर, ही वॉज अ वॉरियर, ही म्हणजे आरमार पहिलं भारतामध्ये त्यांनी आणलं. हे सगळं सरकार होतं त्यावेळेला, आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की हा चुकीचा इतिहास शिकवला? तुमचं सरकार होतं एवढी वर्ष हो आव्हाड साहेब. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून इतके वर्ष म्हणत होता आणि आता अचानक तुम्ही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणायला लागला. तुमच्या भाषणामध्ये कधी शिवाजी महाराजांचं नाव पूर्वी नसायचं, आता हल्ली का वाढायला लागलं हे सगळं? हे अशा प्रकारचं राजकारण काय होतंय? मला आश्चर्य वाटतं. शाहू फुले आंबेडकरांना हा विचार कोणी दिला? शाहू कशाला शोधायला गेले पहिल्यांदा? म्हणजे तुमचं मला दुर्दैव वाटतं की तुमच्यासारखे ग्रामीण भागातनं आलेली पोरं सांगतात की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिवाजी कळला. कळला असेल हरकत नाही, पण पहिली समाधी कोणी शोधली? कोणी शोधली पहिली समाधी? कोणी शोधली पहिली समाधी? महात्मा फुले. पहिला पोवाडा कोणी दिला? त्यांनी दिला ना. आता दुर्दैवाने नाही पोचला महाराष्ट्रापुढे. आता ते कोणी अडवून ठेवला, कोणी हे सगळं लपवून ठेवला, इतिहास कोणी झाकून ठेवला, हा संशोधनाचा विषय.
पण आता ते संशोधन होऊ द्या ना, लोकांना समजू द्या ना हे सगळं, की बाबा फुलेंनी केलं होतं, पहिली शिवजयंती टिळकांनी नाही तर फुलेंनी केली होती, ते समजू द्या ना महाराष्ट्राला. ठीक आहे, आवडजी लोकांना लपवून ठेवताय आणि का त्याला सामाजिक आग लावण्याचं काम म्हणून तुम्ही ढाकून ठेवण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, काही सामाजिक आग वगैरे नाही, लोकांना सत्य सांगण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे, त्याच्यासाठी लोकांनी आपापले जीव दिलेत, लोकांनी दगड माती गोटे खाल्लेत, पण सत्य लपवून ठेवलेलं नाहीये. ठीक आहे, आवडजी आपल्याला चर्चा थांबवावी लागते, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. शेवटचा प्रश्न जाता जाता तुम्ही मगाशी म्हणालात की जितेंद्र आव्हाडांची वैयक्तिक भूमिका आहे. शरद पवारांनी काल असं म्हटलेलं आहे की वादावर पडदा पडावा. शरद पवारांचं तुमच्या मनातलं स्थान काय आणि तुम्ही पवारांचं ऐकणार की नाही आणि हा वाद थांबवणार की नाही? शेवटचा प्रश्न, वाइंड अप. पण हा वाद नाहीच आहे, हा कोणी सांगितलं तुम्हाला वाद आहे? म्हणजे हा संघर्ष सुरू ठेवणार तुम्ही, पवारांचं ऐकणार नाही तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हा वाद आहे? हा वाद नाहीच आहे, आम्ही कोणाशीच संघर्ष करत नाही. मी माझा विचार मांडणं ह्याला तुम्ही वाद काय म्हणताय? पण शरद पवारांनी सांगितलं तुम्ही ऐकणार की नाही? की ते असं आहे, त्यांनी काल ते जे काय हिंसक वगैरे झालं, थोडंसं इथे तिथे हे झालं, त्याच्यावरून ते बोलले की असं काही होता कामा नये, महाराष्ट्रामध्ये असा वाद पेटता कामा नये. आणि माझंही मत आहे की असा वाद पेटता कामा नये. पुरंदरे आता पुस्तकं लिहितील, त्याच्यानंतर आमच्या बाजूनी 4 जण पुस्तकं लिहितील, ठीक आहे, लिहू द्या ना त्यांना. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद आवडजी, सविस्तरपणे आपण आपली भूमिका मांडलीत त्याच्याबद्दल. थोडासा सोयीस्कर अर्थ आव्हाडांनी याच्यामधला शरद पवारांच्या स्टेटमेंटचा काढलेला आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. आता काही वेळात असा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे आणि जसं आवडजी म्हणतात विचारांचा संघर्ष आहे, विचारांचा संघर्ष व्हायला हरकत नाही. मात्र तो रस्त्यावर उतरतो आणि ज्या पद्धतीने ज्या टायमिंगला तो विचारांचा संघर्ष अचानक पुढे येतो त्याला मात्र जनता काही प्रमाणात इकडे नाराज आहे, आक्षेप घेते. काही सोशल मीडियावर देखील याच्या रिॲक्शन देतात. आजच्या या चर्चेसाठी, या आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी आपल्याला वेळ दिला, त्यांचे आभार. आपले प्रतिनिधी अभिजित आणि नवनाथ देखील आपल्या सोबत होते, त्यांचे देखील आभार. या विशेष चर्चेमध्ये इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.